चला तर मंडळी, आज आपण बनवूयात शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी। रस्सा भाजी बनवण्यासाठी 4 शेवग्याच्या शेंगा असे तुकडे करून त्याच्यावरची थोडीशी साल काढून घेतली। आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं चांगलं तडतडून घेतलं। आता यामध्ये एक कांदा घेतला होता, तो मिक्सरला फिरवून घेतला, त्याची पेस्ट बनवून अशी गुलाबी रंगावर परतून घेतली। आता यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलं, ते वाटण यामध्ये टाकून 1 मिनिट चांगलं परतून घेतलं। आता यामध्ये काही घरगुती मसाले टाकूया। 2 चमचे सोलापुरी काळं तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मटन मसाला आणि 1 चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं। मसाले करपू नयेत म्हणून यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून मिक्स करायचं। आता ज्या शेंगा आपण कट करून घेतल्या आहेत त्या टाकून याला मिक्स करून घ्यायचं मसाल्याचं कोटिंग येईपर्यंत। आता यामध्ये तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं यामध्ये गरम पाणी वापरायचं, गार पाणी वापरायचं नाही। मिक्स करून घेतलं। आता यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। आता फुल गॅसवरती याला एक उकळी काढून घ्यायची आणि नंतर गॅस कमी करून 10 ते 15 मिनिटं आपल्याला ही रस्सा भाजी शिजवून घ्यायची आहे। तर बघा 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे, शेंग सुद्धा अगदी मऊसूत शिजलेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा, कशी होते ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्ही ही भाजी भातासोबत खाऊ शकता किंवा मस्त अशी गरमागरम भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची तुम्ही बनवून खाऊ शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारीलच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की येईल आणि तुम्ही माझी कोणतीच रेसिपी मिस करणार नाही। आणि हो, अजून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील तेही सांगा। लवकरच भेटू अशा छान छान रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।